आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। दरोडेच्या गुन्ह्यातील 35 वर्षापासून फरार आरोपीला अखेर पोलिसांनी केलं जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। एका दरोडेच्या गुन्ह्यातील 35 वर्षांपासून फरार आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे। सदरची कार्यवाही ही स्थानिक गुन्हे शाखेने केली असून मागील 3 ते 4 दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेची ही दुसरी कार्यवाही आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीमुळे आता गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत अशा चर्चा नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी बीड जिल्ह्यात दिनांक 21 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातील पहिला फरार आरोपी शोध मोहीम राबवून विविध गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले। यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सर्व पथक प्रमुख यांना नमूद आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेशित केले। दिनांक 27 मार्च 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे त्यांच्या पथकासह फरार आरोपींचा शोध घेण्याकामी केज पोलीस उपविभागात रवाना झाले। केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 231/1991 कलम 395 भारतीय दंडविधान गुन्ह्यातील फरार आरोपी भागवत कमसऱ्या पवार राहणार कोरेगाव तालुका केज याचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांना गोपनीय माहिती मिळाली। सदर आरोपी हा खूप दिवसानंतर कोरेगाव येथे त्याच्या राहत्या घरी आला आहे। सदर मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले। सदर आरोपी हा केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 268/2018 कलम 143, 147, 149 भारतीय दंडविधान गुन्ह्यात पाहिजे होता आणि सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे केज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार दिलीप गीते, चालक पोलीस हवालदार गणेश मराठे यांनी केली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।